आज मी रक्तदान केलं आणि एवढी हिंमत माझ्यामध्ये कुठून आली हे तर तुम्हाला पुढे मी सांगतेच। त्याआधी आम्ही गेलो होतो माझ्या मामाच्या गावी। माझ्या मामाच्या गावी पंचमुखी महादेवाचं खूप मोठं असं मंदिर आहे आणि तिथे खूप मोठी भव्य दिव्य अशी यात्रा असते कामदा एकादशीपासून 3 दिवस। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तिथे लोटांगण असतात लहान लहान मुलांचे। तर स्वानंदीला मी लोटांगणासाठीच घेऊन गेली होती। 5 फेऱ्या मारायच्या मंदिराला आणि लोटांगण घ्यायचं आणि त्यांची अंघोळ करून द्यावी लागते तिथे। आणि आधी तर खूप चिखल वगैरे असायचा आणि त्याच्यामध्ये लोळायचे मुलं, पण आता तसं काहीच राहिलं नाही। लहानपणी खूप आस लावून बसायचो आम्ही या यात्रेसाठी, पण लहानपणीसारखी आता मजा आली नाही, कारण लहानपणीसारखी ना यात्रा राहिली ना तिथले लोक। तर बघा लोटांगण झाल्यानंतर असं काहीसं लावायचं असतं। मुलांना तर प्रत्यक्षात नवरदेव तयार करतात आणि त्यांना औक्षवण करून घ्यायचं। थोडीशी यात्रा फिरलो आणि दुसऱ्या दिवशी तिथे प्रथा आहे की प्रत्येक घरोघरी आपले विदर्भ स्पेशल रोडगे वांग्याची भाजी आणि वरण भात असतो। तर अशा प्रकारे छान मस्त जेवण करून घेतलं आणि त्याच दिवशी मंदिरामध्ये रक्तदान शिबिर होतं, तिथे गेलो। आधी तर माझ्या भावाने रक्त दिलं होतं, नंतर माझ्या मावशीने हिंमत लावली आणि नंतर मी सुद्धा। माझी तर हट्टच होता माझा की मला ब्लड डोनेट करायचं आहे। संध्याकाळी साधारणतः 10च्या दरम्यान तिथे भारूड होतं। या भारुडामुळेच माझी तब्येत खराब झालेली आहे। इतकं हसवलं त्यांनी आणि खरं सांगते खूप मजा आली। आणि दुसऱ्या दिवशी होती दिंडी महोत्सव। तर बघा वेगवेगळ्या खेड्यांमधून भरपूर साऱ्या अशा दिंड्या येतात आणि एकापेक्षा एक असे परफॉर्मन्स देतात। ते खूप छान वाटतं हे बघण्यासाठी। आणि शेवटी होती ही पालखीचं दर्शन करून घेतलं। पालखी आणि पूर्ण दिंडी पूर्ण गावभर मिरवणूक करतात आणि शेवटाला जातात मंदिरामध्ये, तिथे दहीहंडी फुटते आणि नंतर सुरू होतं तिथे महाप्रसाद तिसऱ्या दिवशी। तर बघा खूप मोठी अशी यात्रा होती। स्वानंदीने तर माझ्या खूप जास्त मजा केली आणि नंतर संध्याकाळच्या पहारी होतं तिथे जेवण। तर जेवण करून घेतलं। जेवण झाल्यानंतर मंदिरामध्ये दर्शन करून घेतलं। ही आहे पंचमुखी महादेवाची मूर्ती। कसा वाटला ब्लॉग कमेंट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।